नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कॅन्सरवरती मात. आपण आजच्या कार्यक्रमात खास करून कॅन्सरवरती आलेल्या नवीन केमोथेरपी आणि नवीन उपचारांविषयी चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात असे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, ज्यांना कॅन्सर फिजिशियन असं सुद्धा संबोधलं जाऊ शकतं, असे डॉक्टर अनंत भूषण रानडे आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अनंत भूषण रानडे यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अनंत भूषण रानडे हे सध्या पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. पुण्यामध्ये अविनाश कॅन्सर क्लिनिक या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली कॅन्सरवरील सर्व उपचार आता उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग की पुण्यामध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये सध्या डॉक्टर अनंत भूषण रानडे कार्यरत आहेतच, पण त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर 122हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत, खास करून कॅन्सरवरील उपचारांच्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कॉलॉजीचे ते सध्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि प्रेसिडेंट इलेक्टही आहेत. डॉक्टरांची थोडक्यात या ठिकाणी ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं, जर का आपल्याला कॅन्सर, किमोथेरपी, नवीन उपचारांविषयी जर का काही अधिक माहिती हवी असेल तर आपण स्क्रीनवरील नंबर जरूर टिपून घ्या आणि त्यावरती आपण फोन जरूर करू शकता. कॅन्सरवरील उपचारांची माहिती घेण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण बघत असतो तंबाखू अर्थातच टाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा सगळा भाग नेहमी आपण आपल्याला परिचित आहे सर्व प्रेक्षकांना सुद्धा. आज कार्यक्रमात आपण सांगितलं होतं की आता नवीन नवीन उपचार कॅन्सरवरती येतात आणि त्यामुळे कॅन्सरवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. म्हणजे आजपर्यंत कॅन्सर हा एक भयावह आजार म्हणून घेतला जायचा, पण आता कॅन्सरवरती आपण चांगल्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. पण सुरुवात करत असताना आम्हाला थोडंसं कॅन्सरविषयी सांगाच, काय ओव्हरऑल चित्र आहे? कॅन्सर हा आजार गेली काही वर्ष आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो. खरं तर हा आजार केव्हापासून नक्की सुरू झाला याची जर आपण नोंद घेतली तर जवळपास 100 वर्ष हा आजार आपल्याकडे आहे. पण आज याचे रोगी जास्त प्रमाणात आढळतात आणि त्याची काही कारणं अशी आहेत की बाकीचे जे इन्फेक्शियस डिसीजेस होते त्या इन्फेक्शियस डिसीजेसमुळे आता मृत्यू होत नाहीत, त्यामुळे वयोमान वाढतंय आणि कॅन्सर जास्त प्रमाणात सापडत आहेत. कॅन्सर पूर्वी झाले की सगळं संपलं, कॅन्सर बरोबर मृत्यू असं एक समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात होतं. आता तसं नाहीये. आता बरेचसे कॅन्सर्स बरे होतात. पाश्चात्य देशांमध्ये तर जवळपास 50% कॅन्सर्स बरे होतात. आणखीन 30% कॅन्सर्स हे खूप काळापर्यंत आयुष्य देतात आणि 20% कॅन्सर्स हे जहाल असतात. आपल्याकडची आकडेवारी थोडीशी वाईट आहे. 33 ते 35% कॅन्सर्स आपल्याकडे अजूनही पूर्णपणे बरे होतात. म्हणजे कॅन्सर बरा होत नाही असं नाही, हे मिथ्या आहे. बरोबर. आज कॅन्सर्स बरे होऊ शकतात. उरलेले 33% कॅन्सर्स आपल्याकडेही त्याच्यात खूप आयुष्य मिळू शकतं आणि अजूनही 33% कॅन्सर्स असे आहेत ज्याच्यात मृत्यू लवकर येतो. ओके. अर्थातच कॅन्सर हा शब्द म्हणूया की वेगवेगळ्या घटकांशी असा निगडीत आहे. जसं तुम्ही म्हणालात की कॅन्सर म्हणजे मृत्यू हे काही समीकरण आता उरलं नाहीये. कॅन्सरवरती आता मात करता येणं शक्य आहे. आपण कॅन्सरच्या संदर्भातलं एखादं आम्हाला चित्र दाखवता येईल का? कॅन्सर झालेला रुग्ण आपण बघूया. आणि महत्त्वाचा भाग आता जो डॉक्टर अनंत भूषण रानडे यांनी आपल्याला सांगितला की कॅन्सरवरती मात करता येणं शक्य आहे आणि कसं हे आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. स्क्रीनवरचे नंबर जरूर टिपून घ्या, आपला फोन जरूर करा त्यांना. सर काय सांगता येईल? बघूया आपण लॅपटॉपकडे बघूया. हे चित्र जे आहे कॅन्सरचं, हे चित्र अतिशय भयंकर आहे आणि अशा प्रकारचं जर कॅन्सर झालं तर त्यांनी वेदनाही खूप होतात, त्याचा त्रास खूप होतो आणि अर्थातच आयुष्य मर्यादित असतं. आणि अशा प्रकारापर्यंत आपण कॅन्सर न जाऊन देणं ही कॅन्सरवर मात करण्याची पहिली पायरी आहे. ओके. त्यामुळे हे चित्र मुद्दामून आपण पहिल्यांदा दाखवतोय जेणेकरून ही परिस्थिती आता आपल्याला ह्याच्या पुढे पाहायची नाहीये. खूप आधी, याच्या आधी आपल्याला कॅन्सर सापडू शकतात आणि तसे जर कॅन्सर्स आपल्याला लवकर सापडले तर आपण त्यांच्यावर निश्चित मात करू शकतो. कॅन्सरचं एकदा निदान होण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट काय आहेत की मला कॅन्सर झाला असू शकेल का असं प्रत्येक व्यक्तीच्या त्या क्षणी मनात येणं. म्हणजे मला समजा जिभेवर कुठेतरी एक पुटकुळी आली आहे, ती चटकन बरी होत नाहीये, मग काहीतरी त्याच्यावर उपचार 6-8 महिने करत बसण्यापेक्षा थोडा काळ वाट बघून अरे हे बरं होत नाही, काही वेगळं आहे का, कॅन्सर नसेल ना, म्हणून जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जावं. ते डॉक्टर्स तुम्हाला गाईड करतील की कदाचित हा कॅन्सर असेल आणि मग त्या दृष्टीने पुढे तपासण्या सगळ्या होतात. कॅन्सरच्या डायग्नोसिस पर्यंत आपण चटकन येतो आणि मग उपचार पुढचे सहज सोपे असतात. म्हणजे की हा एक महत्त्वाचा भाग होता की आपण सांगितलं की लवकर निदान होणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काही आमच्या प्रेक्षकांना काही सिम्पटम्स किंवा काही लक्षणं अशा स्वरूपामध्ये आम्हाला काही सांगता येईल का? बिकॉज त्याच्यामुळे कदाचित अवेअरनेस वाढू शकतो, जागरूकता वाढू शकते आणि आपण चटकन डॉक्टरपर्यंत पोहोचू शकता. काय सांगता येईल? जरूर. कॅन्सरच्या बाबतीत 9 लक्षणं ज्याला कार्डिनल सायन्स सिम्पटम्स असं म्हणतात ते आपण बघूया. आपण लॅपटॉपवर बघू शकतो.
ह्या ज्या आता 9 गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत यातली कुठलीही गोष्ट झाली तर हा कॅन्सर नाही ना असा संशय प्रत्येकाने घ्यावा. यातली प्रत्येक गोष्ट ही झाली म्हणजे कॅन्सर झाला असं घाबरून जाण्याचं कारण नाही. नाहीतर आजच्या कार्यक्रमानंतर सगळेजण घाबरून जातील. कुठल्याही प्रकारे आवाजात बदल होणं, कुठल्याही प्रकारे गाठ येणं, ह्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. गाठ आली, डॉक्टरकडे जाऊया. ती गाठ समजा 4-8 दिवस वाट पाहिली तर चालू शकते, पण उगीच 2-3 महिने त्याच्यावर पोटीस बांधायचं, त्याच्यावर आलाड करायचं असं करू नये. कुठल्याही प्रकारचा ताप आला ज्याचं निदान चटकन होत नाहीये, 8 दिवस निदान झालं नाही, 15 दिवस निदान झालं नाही, तर तो कॅन्सर असू शकतो. आवाजात बदल झाला म्हणजे लता दीदींचा आवाज जर माझ्यासारखा यायला लागला तर असं समजावं की हा कॅन्सर असू शकतो. गिळण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यात अवरोध व्हायला लागला किंवा कॉन्स्टिपेशन, डायरिया ऑल्टरनेटली यायला लागले तरीही हा कॅन्सर असू शकतो. तर ह्या सगळ्या लक्षणांपैकी कुठलीही लक्षणं जास्त काळ जर आढळली तर मात्र लगेच डॉक्टरकडे जाऊन हा कुठला गंभीर आजार नाही ना एवढं आपण विचारावं आणि खात्री करून घ्यावी. येस, म्हणजे की अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे. अर्थातच पुढचा प्रश्न माझा त्याच अनुषंगाने आहे की जर अशा पद्धतीची लक्षणं घेऊन आपल्याकडे येतात, अनेक रुग्ण येत असतील, कशा रीतीने आपण ठरवतात त्यांना कॅन्सर आहे किंवा नाही, किंवा काय प्रारंभिक इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात? कॅन्सरची जी इन्व्हेस्टिगेशन्स असतात ती कॅन्सर फिजिशियन किंवा कॅन्सर सर्जनकडे गेल्यावर आम्ही एक विशिष्ट प्रणाली त्याच्यासाठी वापरतो. प्रोटोकॉल म्हणूया, प्रोटोकॉल वापरतो ज्याच्यात सर्वप्रथम जिथे गाठ आलेली असेल ती जर सहज ऍक्सेस करता येण्याजोगी, सहज तिथे पोहोचता येण्याजोगं असलं तर त्या गाठीतनं काही प्रमाणात तिथल्या पेशी काढून त्या काचेच्या पट्टीवर, ग्लास स्लाइडवर आपण तपासतो. त्या तपासल्या की आपल्याला लक्षात येतं की याच्यात कॅन्सर आहे का नाही. इथे निदान झालं एकदा की त्या निदानानंतर आपण बाकीची सगळी इन्व्हेस्टिगेशन्स करून असं शोधून काढू शकतो की याची व्याप्ती काय, म्हणजे स्टेज. पहिल्यांदा डायग्नोसिस की कॅन्सर आहे अथवा नाही, असल्यास त्याची स्टेज काय आहे. स्टेज कळली की त्याच्यानंतर बाकी शरीराची प्रकृती कशी आहे. उदाहरणार्थ आता ऑपरेशन करायची गरज आहे, पण माझं शरीर ऑपरेशन सहन करू शकेल का, ह्या तपासण्या, हृदयाची माझी सबलता किती आहे, हे सगळं पाहिलं जातं. आणि हे पाहिल्यानंतर उपचाराची प्रणाली ठरवली जाते. आणि हल्ली फक्त सर्जरी किंवा फक्त रेडिएशन, फक्त किमोथेरपी असे उपचार केले जात नाहीत. कंबाईंड मोडॅलिटी ज्याला म्हणतात तसे उपचार आजकाल केले जातात. याच्यात 2-3 प्रणालींचा समावेश असतो आणि त्या मार्गाने आम्ही पुढे जातो. ओके, म्हणजे सो कंबाईन ट्रीटमेंट हा महत्त्वाचा भाग आहे. आपण जसं म्हणालात आता, एकंदरीतच उपचारांची दिशा ठरवताना कॅन्सरमध्ये स्टेजिंग किती महत्त्वाचं असतं आणि स्टेजवरतीच उपचार ठरतात का? हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॅन्सरच्या उपचारात काय असेल तर ती अर्थातच स्टेजिंग आहे. कॅन्सरच्या 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज म्हणजे प्राथमिक स्टेज ज्याला म्हणतो ती पायरी, ही सगळ्यात ट्रीटमेंटच्या दृष्टीने चांगली, कारण तिथे बरं होण्याचं प्रमाण हे खूप चांगलं असतं. किंबहुना बहुतेक सगळे कॅन्सर्स फर्स्ट स्टेजमध्ये बरे होऊ शकतात. जसजशी स्टेज वाढत जाईल तसतसं कॅन्सरचं बर्डन किंवा कॅन्सरचं वजन हे शरीरात वाढत जातं आणि त्यामुळे तो बरा व्हायची शक्यता कमी कमी होत जाते. म्हणजे 4थ्या स्टेजमधले बरेचसे कॅन्सर्स हे बरे होत नाहीत. मग आपण त्याच्यात जास्तीत जास्त आयुष्य मिळवायचा प्रयत्न करतो. पण स्टेज हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर. मला एक छोटीशी आणखीन गोष्ट अशी नमूद करायची वाटते की ग्रेड आणि स्टेज अशा 2 गोष्टी बरेच वेळेला रिपोर्ट्समध्ये येतात आणि आपलं कन्फ्युजन होतं त्याच्या बाबतीत. तर ग्रेड याचा अर्थ कॅन्सरच्या वाढीचा वेग त्यांनी समजतो आणि स्टेज म्हणजे व्याप्ती किंवा कुठल्या पायरीवरचा कॅन्सर आहे असं समजतं. येस, हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कॅन्सरमधला, निदान आणि उपचारांच्या दृष्टीने. सर, आपण आता म्हणालात की विविध प्रकारचे उपचार आज उपलब्ध आहेत, नवीन प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, पण आज सुद्धा लोकांच्या मनात किमोथेरपी हा शब्द ऐकला की एक भीती वाटते. ऍक्च्युली किमोथेरपी म्हणजे औषधच एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. आधी आम्हाला किमोथेरपी विषयी जे काही गैरसमज आहेत ते दूर करा प्रेक्षकांचे. जरूर. किमोथेरपी म्हणजे काय? किमो आणि थेरपी असे 2 शब्द ते एकत्र आहेत. किमो याचा अर्थ रसायन आणि थेरपी याचा अर्थ उपचार. रसायनांद्वारे केलेले उपचार म्हणजे किमोथेरपी. याच्यात काहीही रॉकेट सायन्स नाही. पण किमोथेरपी म्हणजे काहीतरी आता भयंकर करणार आहेत आणि त्यांनी काहीतरी केस झडणार आहेत आणि शरीर गलितगात्र होणार आहे अशी समजूत आपण करून घेतो. काही मोठाले खेळाडू जर आपण डोळ्यासमोर आणले तर ते किमोथेरपी घेत असताना सुद्धा मोठमोठाल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्या खेळाडूंची नावं मी आता घेत नाही कारण त्यातल्या काहींवर आज ठपका आलेला आहे. पण किमोथेरपी म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येकाने आयुष्यात ॲस्पिरिनची गोळी घेतलेली असते. आता ॲस्पिरिन हेही रसायनच आहे. त्यामुळे जो ॲस्पिरिन घेतो त्यांनी किमोथेरपी घेतलेली असते. पण ॲस्पिरिन आपण जाऊन दुकानात ओव्हर द काउंटर विकत घेतो, तिथेच गोळी घेऊन बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही. पण किमोथेरपी म्हटलं की ती भीती वाटते.
ओके. तर किमोथेरपी ही आता तशी भीतीवह राहिलेली नाही. किमोथेरपी अतिशय चांगल्या मार्गाने देता येते. नायट्रोजन मस्टर्डचा हिटलरने जेव्हा शोध लावला किंवा हिटलरने जेव्हा वापरला तेव्हा ती पहिली किमोथेरपी फॉर्मली वापरली गेली. ओके. तेव्हापासून आजपर्यंत किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स खूप कमी प्रमाणात होतील असं बघता येतं. चटकन देता येते किमोथेरपी, म्हणजे डे केअरमध्ये ऍडमिट करावं लागत नाही किंवा ऍडमिट केलं तरी लवकर घरी सोडता येतं. साईड इफेक्ट जे काय व्हायचे असतात ते कमीत कमी करता येऊ शकतात. त्यामुळे किमोथेरपी म्हणजे काहीतरी भयंकर करतोय असं नाहीये. तर ही किमोथेरपी आपल्याला खरं सर जीवनदान देणार असते आणि त्यामुळे त्या नजरेने त्याच्याकडे बघावं. आता कॅन्सरवरती मात करता येणं शक्य आहे नवीन उपचारांमुळे, आणि हा एक महत्त्वाचा संदेश आज आपल्याला डॉक्टर कार्यक्रमात देत आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना सर, हा एक महत्त्वाचा भाग आपण आता सांगितलात की आता टक्केवारी जी आहे कॅन्सर बरे होण्याची खूप वाढत आहे. दॅट इज नंबर 1. आणि दुसरी गोष्ट की जर लवकर निदान झालं तर अर्थातच सक्सेस रेटही त्याच्यामध्ये खूप चांगला मिळू शकतो. किमोथेरपी ही संज्ञा आपण जसं म्हणालात, इट्स एक औषधोपचाराचा एक प्रकार आहे. ह्याच्याविषयी आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगा. किमोथेरपी ही मी मगाशी म्हटलं तसं दुसऱ्या महायुद्धापासून किमोथेरपीची संकल्पना सुरू झाली की काही विष म्हणूया आपण, ही मर्यादित स्वरूपात रुग्णाची उंची वजन मोजून त्या रुग्णाला योग्य अशा प्रमाणात जेव्हा दिली जाते तेव्हा त्याला किमोथेरपी म्हणतो. किमोथेरपीची जी औषधं असतात त्यांना शरीरात ज्या वाढणाऱ्या पेशी असतात त्या वाढणाऱ्या पेशी मारायच्या एवढंच माहिती असतं किंवा एवढंच कळत असतं. त्यामुळे काही चांगल्या पेशीही त्याच्याबरोबर मारल्या जातात आणि त्या चांगल्या पेशी मारल्या जातात म्हणून किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स येतात. हे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी जितक्या लवकर ही औषधं शरीराच्या बाहेर पडतील तितकी चांगली, आणि म्हणून त्याच्यासाठी मग काय करायला पाहिजे तर जास्तीत जास्त पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे. आम्ही अशा वेळेला सलाईन्स देतो, पण जितकं पाणी जाईल तितकी ही औषधं किंवा त्याचे विघटन झालेले द्रव्य पदार्थ जे असतात ते बाहेर पडतात आणि त्यामुळे त्याची दाहकता किमोथेरपीची कमी होते. पूर्वीच्या काळी ही औषधं किती प्रमाणात द्यायची याचंही काही मोजमाप म्हणावं तितकं चांगलं नव्हतं, पण 80च्या दशकापासून किती प्रमाणात किमोथेरपी दिली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि कमीत कमी त्रास होतो हे सांगता येतं. किमोथेरपीच्या सायकल्स असतात, फेऱ्या असतात. किती फेऱ्या, 4 का 6 का 8? तर आता स्टॅटिस्टिकल अनालिसिस म्हणजे संख्याशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला हे कळलेलं आहे की जितक्या कमीत कमी डोसेसमध्ये मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतील तो डोस खरा, तेवढ्या सायकल्स खऱ्या. तर सर्वसाधारणपणे 4 ते 6 सायकल्स या दिल्या जातात. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत किती सायकल्स दिल्या जातात हे बदलतं, प्रत्येकाच्या शरीरानुसार ते बदलतं. त्यामुळे आमच्या ओळखीच्या एकाला 29 सायकल्स दिल्या पण उपयोग झाला नाही या वाक्याला अर्थ नसतो, कारण प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचा आजार, आजाराची स्टेज ही वेगळी असते. त्यामुळे याच्यात कुठलाही जनरलाइज रूल सच आपण वापरू शकत नाही. किमोथेरपीत नवीन नवीन काय सुधारणा झाल्यात किंवा नवीन नवीन काय होतंय तर काही नवीन औषधं आलेली आहेत आणि ती औषधं कमी टॉक्सिक म्हणजे त्रास कमी देणारी पण उपयोग मात्र त्याचा चांगल्या प्रकारे होतो अशी आहेत. त्याच्याच बरोबरीने ज्याला ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो म्हणजे औषधं देण्याची जी पद्धत आहे त्याच्यात खूप नवीन नवीन गोष्टी येतात. उदाहरणार्थ कॅन्सरच्या पेशंट्सना किमोथेरपी घेताना अरे बापरे आता मी किती वेळा सुया टोचून घेऊ असं वाटतं. तर आता त्याच्याऐवजी पोर्ट नावाचा एक कॅथेटर शरीराच्या आत बसवला जातो ज्याच्यानंतर ती व्यक्ती पोहू सुद्धा शकते. अशा कॅथेटरमधनं किमोथेरपी देता येते ज्याने तो त्रास टोचून घेण्याचा वारंवार हा कमी होतो. काही औषधं अशी आली आहेत म्हणजे ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये बाहेरून द्यायची डिलिव्हरी हा एक भाग झाला आणि आतल्या आत कॅन्सरपर्यंत औषधं पोहोचवणं हा दुसरा भाग झाला आणि तो भाग सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आज करू शकतो. नॅनो पॅक्लिडॅक्सेल फॉर्म्युलेशन हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की पूर्वी पॅक्लिडॅक्सेल नावाचं एक औषध हे एका विशिष्ट दुसऱ्या औषधाबरोबर कंबाईन करून दिलं जायचं आणि त्या औषधाचे साईड इफेक्ट्स हे जास्त यायचे. आता त्याचं नॅनो पार्टिक्युलेट फॉर्मेशन तयार केल्यामुळे ते औषध जेव्हा दिलं जातं तेव्हा बाकीचे साईड इफेक्ट्स आपोआप कमी होतात. तर आणखीन एक नवीन प्रकार किमोथेरपीच्या बाबतीत आलाय म्हणजे डोस डेन्सिटी. म्हणजे समजा क्ष डोस आपण दर 3 आठवड्यांनी देत असलो तर तोच क्ष डोस 2 आठवड्यांनी द्यायचा जेणेकरून नवीन नवीन पेशी जेव्हा निर्माण व्हायला लागतील कॅन्सरच्या त्यांना ठेचून काढता येतं, मारून काढता येतं. किमोथेरपीतले हे जे बदल झाले त्याच्या बरोबरीने किमोथेरपीचे त्रास होऊ नयेत म्हणून काय करावं याच्याकडे आजकाल खास लक्ष पुरवलं जातं. पेशंटचा दिनक्रम कसा असावा, त्याच्यात व्यायामाची जागा काय, व्यायाम किती असावा, कुठल्या प्रकारे असावा, पेशंटला जर का ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय होत असेल किमोथेरपी बरोबर तर तो कमी कसा करावा हे सगळं व्यवस्थितरित्या आपण त्याच्यात सांगतो आणि त्यामुळे किमोथेरपीची दाहकता कमी होते आणि किमोथेरपीचा उपयोग जो आहे तो खूप प्रमाणात वाढतो. अगदी साधं उदाहरण देतो. ज्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन 12च्या आसपास असेल अशा व्यक्तीला सगळ्यात चांगला उपयोग या किमोथेरपीचा होतो कारण किमोथेरपीची डिलिव्हरी, औषधाची डिलिव्हरी ही त्या लाल पेशींद्वारे होत असते, हिमोग्लोबिनद्वारे होत असते. तर अशा
व्यक्तीचं समजा हिमोग्लोबिन 8 झालं तर किमोथेरपीचा उपयोग कमी होणार आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त 12च्या जवळ कसं जाईल असं बघितलं जातं. आणखीन एक किमोथेरपीच्या बाबतीत बदल घडल्यामुळे पेशंटचं काउन्सिलिंग पूर्वी हे घडायचं नाही. आज पेशंटला आम्ही सर्व माहिती देतो, किमोथेरपी काय आहे, त्याचे अपेक्षित दुष्परिणाम काय आहेत, अपेक्षित परिणाम काय आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्यात बदल किमोथेरपी चालू असताना कसा आणायचा आहे. प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे. म्हणजे मला सगळ्यात आवश्यक गोष्ट कुठली की मी आज कामावर जाणं, तर मग मी कामावर जायला पाहिजे. अशा वेळेला पहिल्यांदा मी कामावर जायला पाहिजे, मग मी घरी स्वयंपाक केला पाहिजे. जे काय असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत परत ह्या गोष्टी वेगळ्या असतात आणि ह्या गोष्टी आज आपण सहजगत्या करू शकतो. काही वेळेला तर किमोथेरपी चालू असताना पेशंट्स ऑफिसलाही जाऊ शकतात. एका छोट्या डब्यामध्ये ती किमोथेरपी भरलेली असते आणि पोर्टच्या थ्रू 24 तासाची ही इंजेक्शन्स चालू असतात. पेशंट हिंडत फिरत असतो, बाहेर जात असतो, खेळत असतो. नवीन काही औषधं किमोथेरपीची अशी आली जी गोळीच्या स्वरूपात देता येऊ शकतात आणि गोळीच्या स्वरूपात ती देता येतात. त्यामुळे त्याचा उपयोग खूप होतो आणि बाहेर पेशंट हा मोबाईल राहतो, चालता फिरता बोलता राहतो. कॅन्सर्सवर मात ह्या विषयावरती चर्चा सुरू आहे. डॉक्टर अनंत भूषण रानडे यांच्याबरोबर जे खास पुण्याहून आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर अनंत भूषण रानडे हे पुण्यामध्ये कार्यरत आहेत. अविनाश कॅन्सर क्लिनिक आणि या व्यतिरिक्त विविध हॉस्पिटल्समध्ये पुण्याच्या डॉक्टर अनंत भूषण रानडे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडिट्रिक ऑन्कोलॉजी ह्याचे ते सध्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि प्रेसिडेंट इलेक्ट सुद्धा आहेत आणि त्यांचे 122हून अधिक शोध निबंध कॅन्सरवरील प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये पूर्वार्धात डॉक्टरांनी माहिती दिली की कशा रीतीने आपण आता कॅन्सरवरील नवीन उपचार घेऊ शकतो आणि कॅन्सरवर मात करू शकतो. सर, आपण आता केमोथेरपीविषयी आम्हाला सांगितलं आणि एकंदरीतच असणाऱ्या त्या टार्गेटेड थेरपी आणि ज्याच्यामध्ये गोळ्यांचा वापर आता होऊ शकतो. म्हणजे पूर्वी औषधे फक्त सलाईनद्वारेच द्यावं लागत होतं किंवा दिलं जाऊ शकत होतं. तर टार्गेटेड थेरपी आज कसं शक्य करता येणं आणि म्हणजे नक्की काय टार्गेटेड थेरपी म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मगाशी मी जे उदाहरण दिलं की एक औषध शरीरात गेलं की ज्या पेशींचं विभाजन होत असेल अशा सगळ्या पेशींवर ते औषध काम करतं. पण काही शरीरातल्या त्यामुळे चांगल्या पेशी ज्या आपल्याला हव्या असतात, उदाहरणार्थ आपल्या पांढऱ्या पेशी एकाच्या 2 चट होत असतात. पांढऱ्या पेशींचं आयुष्यच खूप कमी असतं मुळात, त्यामुळे सतत त्यांची वाढ होत असते. त्या पेशी मारल्या जातात. मग याच्याऐवजी जर का आपण कॅन्सरच्या पेशींपर्यंत जाऊन फक्त तेवढ्याच मारू शकलो तर काय होईल? तर ती टार्गेटेड थेरपी. जेम्स बॉन्डच्या सिनेमात स्कड एक मिसाईल दाखवली होती, मला वाटतं नेव्हर से नेव्हर अगेन वर, आणि ते मिसाईल असं जाऊन टार्गेट हिट करायचं. एक्झॅक्टली तसं या टार्गेटेड थेरपीजनी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जिथे कॅन्सरची पेशी असेल तिथेच जाऊन ही औषधं काम करतात. ह्याच्यासाठी त्या कॅन्सरची इन अ वे कुंडली मांडायला लागते की त्या कॅन्सरचा प्रकार काय आहे, तो कसा आहे आणि त्याच्यात कुठलं प्रथिन तयार होतंय आणि त्या प्रथिनामुळे ती पेशी मरत नाहीये आणि मग त्या पेशीवर काम करणारी औषधं ही तयार केली जातात. आज जवळपास 21 टार्गेटेड थेरपीज या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही अगदी रोज वापरतो आणि त्यातल्या काही गोळ्यांच्या स्वरूपात आहेत. म्हणजे पेशंट गोळ्या घेत छानपैकी घरी राहिलेला असतो, कुठलाही त्रास होत नाही असं मी म्हणणार नाही. काही त्रास या टार्गेटेड थेरपीचेही होतात, पण ते खूप कमी असतात. म्हणजे किमोथेरपीचे जे केस गळणं, नखं काळी पडणं, ते त्रास फारसे याच्यात दिसत नाहीत. आणि मुख्य म्हणजे पेशंटचं नॉर्मल जे असतं आयुष्य, रुटीन आयुष्य हे छान चालू राहतं, म्हणून त्याची किंमत सगळ्यात जास्त असते. उदाहरण जर सांगायचं झालं तर फुफ्फुसाचा जो कर्करोग असतो, लंग कॅन्सर, त्या लंग कॅन्सरच्या बाबतीत एक औषध असं निघालेलं होतं किंवा निघालेलं आहे ज्याचा उपयोग फार प्रभावीपणे आपल्या पेशंट्समध्ये होतो. पण त्या बाबतीत काय करायला लागतं की लाख दुखो की एक दवा, तसं ते नाहीये. प्रत्येक पेशंट हा वेगळा, प्रत्येक पेशंटची प्रकृती वेगळी आणि त्यामुळे ट्रीटमेंट वेगळी. म्हणजे हे औषध आज पाश्चात्य देशांच्यात वापरता येत नाही, पण आपल्याकडच्या बायकांमध्ये आणि त्याही जर सिगरेट कधीही न ओढलेल्या असल्या, ज्या बहुतांश आपल्याकडे अजून तरी आहेत, तर नॉन स्मोकर्समध्ये अतिशय चटकन ह्या औषधांचा परिणाम दिसतो. किमोथेरपीची गरज पडत नाही, काही वेळेला इतर ट्रीटमेंटचीही गरज पडत नाही आणि फायदा होतो. येस, आपण स्क्रीनवरचे नंबर जे बघतात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला कॅन्सरच्या उपचारांविषयी अधिक माहिती असेल तर जरूर घेऊ शकता. टार्गेटेड थेरपी आता उपलब्ध आहे. सर, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? मला असं वाटतं कॅन्सरवर आपण मात निश्चित करू शकतो, पण त्याची गुरुकिल्ली म्हणाल तर ती अर्ली डायग्नोसिसमध्ये आहे. आणि काही गोष्टी आपण जर केल्या नाहीत तर त्याचा आपल्याला फायदा होतो आणि काही गोष्टी केल्या तरी फायदा होतो. उदाहरणार्थ काय की तंबाखू, दारू या गोष्टींना जर पूर्णपणे फाटा दिला तर भविष्यात 25% कॅन्सर्स आपल्या देशातले कमी होतील. हा खूप मोठा आकडा आहे. आपल्या देशातल्या लोकसंख्येचा विचार करता 25% कॅन्सर्स कमी होणे खूप मोठं आहे. लाईफस्टाईल चेंज केला, जर का व्यायामाचा आपण अंतर्भाव केला
तर त्यांनीही खूप प्रमाणात कॅन्सर्सवर आपण मात करू शकतो. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन सारख्या शून्य खर्चात होणाऱ्या तपासण्या जर आपण करू शकलो तर त्यांनी चटकन कॅन्सर सापडू शकतो आणि आपण तो मात करू शकतो त्याच्या. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला डॉक्टर अनंत भूषण रानडे यांनी आपल्याला दिला. आपण स्क्रीनवरचे नंबर जरूर टिपून घ्या. 9822021645 ह्या एक नंबरवरती आपण फोन करू शकता. त्याचे ईमेल सुद्धा करू शकता. पुढचा नंबर आपण जरूर टिपून घ्या. 9822 हा नंबर आहे आणि तो जरूर टिपून घ्या. ईमेल आहे dr.aa.ranade@yahoo.com आणि 9822021645 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. डॉक्टर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.